गोष्ट आहे यूट्यूबवर लाखो रुपये कमवणाऱ्या आपल्या आजीची. त्यांनी ना फार शिक्षण घेतलं ना त्यांना मोबाईल कॅमेराचं काही कळत होतं. पण आता यूट्यूबवर लाखो लोकांच्या आवडत्या आजी बनल्या. आणि विशेष म्हणजे या आजी निरक्षर असूनही महिन्याला 5 ते 7 लाख रुपये कमवतात. ते कसं बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात देदनका. अहिल्यानगर जिल्ह्यातील सारोळ कासर या गावातल्या 74 वर्षीय सुमन धामणे काही वर्षापूर्वी आपलं आयुष्य घरकाम, स्वयंपाक आणि कुटुंबाची काळजी घेणं अगदी साध्या पद्धतीने जगत होता. सुमन आजींना युट्यूब म्हणजे काय हे माहितीच नव्हतं. त्यांच्या नातवाने आकाश धामणे यांनी त्यांचे जेवण बनवताचे व्हिडिओ काढायला सुरुवात केली. साधं गावरान जेवण, मातीच्या चुलीवर स्वयंपाक, शेतातल्या ताज्या भाज्या हे सगळं त्यांनी शूट केलं आणि युट्यूबवर टाकलं. आजींना सोशल मीडियाचं काही माहिती नव्हतं, पण त्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल घडून आणला ते म्हणजे त्यांच्या नातवाने. 2020च्या कोरोना काळात सर्व घरीच असायचे. त्यावेळी त्यांचा नातूही घरीच असायचा. त्यावेळी त्याच्याकडे रिकामा वेळ असल्याने एके दिवशी त्यांच्या नातवाने आजींना विचारलं, आजी तू एवढा छान स्वयंपाक करते तर मी दररोज युट्यूबवर तुझे जेवण बनवायचे व्हिडिओ टाकतो. आजींना सुरुवातीला काहीच समजलं नाही. त्यावर त्या म्हणाल्या, अरे मला हे काही कळत नाही, कॅमेरा वेमेरा मला कसं करायचं. नातवाने सहज आजी पावभाजी बनवत असताना एक व्हिडिओ शूट केला आणि तो युट्यूबवर अपलोड केला आणि त्या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद मिळाला. इथूनच सुरू झाला आपली आजी चॅनलचा प्रवास. आजीच्या नातवाने एकामागे एक रेसिपीचे व्हिडिओ शूट करून टाकायला सुरुवात केली. सुरुवातीला आजी कॅमेरा समोर यायला खूप घाबरत होता. काय बोलायचं, कसं बोलायचं हे त्यांना समजत नव्हतं. पण त्यांच्या बोलण्यातली शैली, गोडी, साधेपणा लोकांना खूप आवडू लागला. चुलीवर बनवलेलं जेवण, गावरान रेसिपी जी कुठे पाहायला मिळत नाही, आजीचे निरागस बोलणं आणि शेतातून थेट स्वयंपाकघरात येणाऱ्या ताज्या भाज्या हे सगळं शहरातल्या लोकांना खूप आवडू लागलं. आजी जेव्हा व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणतात, चला तर मग आज आपण बनवूया, ते ऐकून लोकांना अगदी आपल्या घरातली आजी स्वयंपाक शिकवत आहे असं वाटतं. हळूहळू त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. लाखो लोक त्यांचे व्हिडिओ पाहू लागले. व्ह्यूज वाढत गेले. एक दोन व्हिडिओ नाही तर आजपर्यंत आजीने शेकडो रेसिपीची व्हिडिओ बनवले. पोहे, भाकरी, पिठलं, भाजी, गोड पदार्थ, अगदी पारंपरिक गावाकडच्या रेसिपी. आजी लोकांना आजही व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना शिकवतात. त्यामुळे त्यांच्या चॅनलवर लाखो सबस्क्रायबर झाले आणि त्यांच्या मेहनतीमुळे युट्यूब कडून त्यांना सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालं. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा होता. आज सुमन धामणे आजीच्या आपल्या आजी युट्यूब चॅनलवर लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांच्या व्हिडिओना मिलियन्स मध्ये व्ह्यूज मिळतात. तर युट्यूब जाहिराती, ब्रँड प्रमोशन, इतर माध्यमातून त्या महिन्याला साधारण 5 ते 7 लाख रुपये कमवतात. एकेकाळी ज्यांना मोबाईल वापरायलाही येत नव्हतं, त्याच आजी आज युट्यूब स्टार बनल्या. त्यांच्या आयुष्यात संघर्ष करत आजी इथपर्यंत पोहोचल्यात. सुरुवातीला आजींना कॅमेरा समोर उभं राहायला खूप भीती वाटायची. तांत्रिक गोष्टी म्हणजेच एडिटिंग, युट्यूब या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी नवीन होत्या. पण त्यांनी जिद सोडली नाही. नातवाच्या मदतीने त्यांनी हळूहळू सगळं शिकायला सुरुवात केली आणि आज त्या देशभरात ओळखल्या जातात. सुमन धामणे आजींची गोष्ट आपल्याला एक मोठा धडा देते. स्वप्न पाहायला वयाचं बंधन नसतं. तुमच्यात कौशल्य असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर यश कुठल्याही वयात मिळू शकतं. आणि आजही त्या लाखो लोकांच्या प्रेरणा बनल्या आहेत. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दे दणका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.